नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आदित्य खूप रडत असतो. आता आदित्यला असं रडताना पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच सागर हा आदित्यची माफी मागतो. परंतु आदित्य काही सागरजवळ पाहत नाही. तर सागर पुन्हा एकदा आदित्यच्या समोर उभा राहतो आणि कान पकडून आदित्यची माफी मागत असतो. परंतु आदित्य सागरसोबत काहीच बोलायला तयार नसतो. सागर म्हणू लागतो, आदित्य बाळा सॉरी. परंतु आदित्य काहीच बोलत नाही आणि म्हणूनच सागर आदित्यची समजूत काढत म्हणतो, बाळा ऐक ना आदिराजा, अरे रागाच्या भरात मी बोललो असेल तुला, परंतु माझी खरंच चूक झाली. प्लीज माझ्यावर चिडू नकोस. आदित्य मला माहीत आहे की तुला राग आला असेल, परंतु मी सुद्धा रागातच होतो ना, म्हणून. नाहीतर मी असा तुझ्यासोबत कधीच वागलो नसतो. आदित्य बाळा प्लीज मला समजून घे. आदी प्लीज माझ्याशी बोल ना. परंतु आदित्य काहीच बोलत नसतो. आता सागर आदित्यच्या गालावर हात ठेवतो आणि आदित्यला शांत करतो. त्यानंतर आदित्यचा हात हातात घेतो आणि हातात घेतलेल्या हातावर किस करत आदित्यला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आदित्य काही शांत होत नाही. आता सागर आदित्यला म्हणतो, आदित्य मी आणि मिहीर काका घट्ट मित्र आहोत, खूप घट्ट मित्र आहोत. आम्ही सर्व गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो. दुःख आनंद सगळं अगदी शेअर करत असतो. कसं असतं ना, जेव्हा आपण एकमेकांशी आपल्या गोष्टी शेअर करतो ना, मग जेव्हा दुःख शेअर करतो तेव्हा दुःख कमी होतं आणि आनंद शेअर केला तर आनंद वाढत जातो. मग आदित्य बाळा आजपासून तूही मला तुझा मित्र समज. अरे मला सर्व गोष्टी सांगू शकतोस तू आणि मी पण माझ्या मनातील सर्व गोष्टी तुला सांगेन. बघ ना, कारण आयुष्यात फ्रेंड असणं खूप गरजेचं असतं आणि आदित्य तुला त्रास होत आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच तुला मित्राची गरज आहे. माझे बाबा माझे खूप चांगले मित्र होते. तू पण माझा मित्र होऊ शकतोस. आपण फ्रेंड होऊ शकतो का? असं म्हणत सागर आदित्यसोबत फ्रेंडशिप करण्यासाठी हात पुढे करतो. परंतु आदित्य काही सागरसोबत फ्रेंडशिप करायला तयार नसतो. तर रुसलेल्या आदित्यला समजावत सागर म्हणू लागतो की आदित्य आपण फ्रेंड्स होऊ शकतो, कारण आपल्या आवडीनिवडी अगदी सेम आहेत. अरे बघ ना, तुला चिंबोरी आवडते, मला पण चिंबोरी आवडते. तुला स्विमिंग आवडतं, मलासुद्धा स्विमिंग आवडतं. तर त्यानंतर तुला स्पोर्ट आवडतात ना, मग मलासुद्धा स्पोर्ट आवडतात. व्हिडिओ गेम तुला आवडतात, मलाही आवडतात. अरे जर आपण एका टीममध्ये असलो तर किती मजा करू. अरे बघ ना, विचार कर, आठव जेव्हा आपण गेम खेळत होतो तेव्हासुद्धा आपण एकाच टीममध्ये होतो आणि आपण जिंकलो. मग जर आपण बेस्ट फ्रेंड एका टीममध्ये असलो तर आपण प्रत्येक वेळी जिंकू शकतो. काय मग तुला काय वाटतं आपल्या मैत्रीबद्दल? आवडेल का तुला माझ्यासोबत मैत्री करायला? असं म्हणत सागर पुन्हा एकदा आदित्यसोबत मैत्रीसाठी हात पुढे करतो. तेव्हा आदित्यही सागरसोबत मैत्री करायला तयार होतो. तर त्यानंतर आदित्य सागरला विचारतो, पप्पा तुम्ही खरंच माझे फ्रेंड होणार? तर सागर म्हणतो, अरे हो. मग आता आपण एक काम करू, उद्या सकाळी लवकर उठूया आणि फिश मार्केटला जाऊ, म्हणजे आपल्या आवडीची चिंबोरी आणूया. आणि हो, येता येता पार्कमध्येही जाऊ, म्हणजे लहानपणी मी तुला ज्या पार्कमध्ये घेऊन जात होतो ना त्याच पार्कमध्ये आपण जाऊ. आता सागर आदित्यला म्हणतो, ओके डन. तर आता आदित्य म्हणू लागतो, पप्पा असं नाही म्हणायचं, BFF. तर सागर विचारतो म्हणजे काय? तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. तर सागर म्हणतो ओके. आता आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सागरलाही खूप आनंद झालेला असतो. आता सागर आदित्यला मिठीत घेतो. आधी दोघांचीही फ्रेंडशिप झालेली असते. आता ते पाहून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. परंतु त्याचवेळी सावनीही तिथे आलेली असते. आता त्या दोघांना एकत्र पाहून सावनीचा मात्र जळफळाट होतो. आता एकत्र सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात, परंतु मुक्ता काही नाश्ता करण्यासाठी आलेली नसते आणि म्हणूनच सागरा मुक्ताला आवाज देत म्हणतो, अहो मुलं शाळेत गेलीत, आता तरी नाश्ता करा. तर मुक्ता म्हणते, हो आले. आता मुक्ता ही लकीसाठी खोबरं घेऊन येते आणि म्हणू लागते की लकीला खोबरं आवडतं ना, मग तेच घालत होते. असं म्हणत लकीला पोह्यांवर ताजं खोबरं घालून देते. लकी खुश होतो आणि म्हणू लागतो, थँक्स वहिनी. आता मुक्ताही नाश्ता करण्यासाठी बसते. मुक्ताही नाश्ता करणार तेवढ्यातच तिथे मुक्ताचे आईवडील आलेले असतात. आता मुक्ताच्या आईवडिलांना अचानक आलेलं पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मुक्ता ही मागे वळून पाहते तर आपले आईबाबा आलेले असतात. आता आईबाबांना अचानक असं समोर पाहून मुक्ता ही घाबरून गेलेली असते. आता मुक्ता ही आईबाबांना विचारते, आईबाबा तुम्ही असं अचानक न कळवता? तर आता माधवीताई मुक्ताला म्हणतात, तू कळवलं होतंस का मिहिकाचं लग्न झालं ते? अगं तू एका शब्दाने तरी मला सांगितलंस का? तुला काय वाटलं आम्ही परग्रहावर गेलो होतो का? अगं आम्ही इथेच तर होतो ना आणि आपण कॉन्टॅक्टमध्ये होतो ना, मग तुला सांगावंसं वाटलं नाही का? एक क्षणही तुला वाटलं नाही का की ही गोष्ट आपण आपल्या आईशी शेअर करायला हवी? अगं जरा तरी तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही का? तर मुक्ता म्हणते, आई. तर आता मुक्ताची आई म्हणू लागते, एक शब्दही बोलू नकोस मुक्ता. तर आता मुक्ताचे वडील मुक्ताला म्हणतात,
मुक्ता, तुझी आई अगदी बरोबर बोलत आहे. अगं बिचारी मिहिकाच्या आयुष्यामध्ये एवढी भयंकर गोष्ट घडून गेली तरीसुद्धा तुला आम्हाला काहीच कळवावंसं वाटलं नाही का गं? तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, तिलासुद्धा एवढी काय घाई झाली होती मलाच काही कळत नाही. आणि कोणाशी लग्न केलं? त्या नीच हर्षवर्धन अधिकारीसोबत. आणि ती प्रेस कॉन्फरन्स, काय ते हसत होती, काय तिचं चाललं आहे खरंच. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, आई तू शांत हो. परंतु माधवीताई खूप चिडलेल्या असतात. माधवीताई मुक्ताला विचारतात, मुक्ता तुझा लक्ष कुठे होता? तर मुक्ता म्हणू लागते, आई प्लीज माझं ऐकून घे. तर माधवीताई मुक्ताला म्हणतात, एक शब्दही बोलू नकोस मुक्ता. अगं तू मिहिकाची मोठी बहीण आहेस ना, मग तू तिच्यावर लक्ष ठेवायचा. तुझ्या भरवशावर आम्ही इथे सोडून गेलो होतो, परंतु तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मुक्ता. तर मुक्ता म्हणू लागते, आई ऐक ना गं, माझा लक्ष होता, परंतु काही गोष्टी अशा घडून गेल्यात की काही काळाच्या आतच ती इथून निघून गेली आणि तिने लग्न केलं. आणि आम्हाला तर तिच्या लग्नाचीच बातमी कळाली आणि तिच्या लग्नाची बातमी आमच्या समोर आली. तर त्यानंतर मुक्ताची आई मुक्ताला म्हणू लागते, मुक्ता खरं तर तू बहीण म्हणून खूप कमी पडली आहेस. मुक्ता म्हणू लागते, आई खरंच मला माफ कर, परंतु यामध्ये खरंच माझी काहीच चूक नाही आहे. तर त्यानंतर माधवीताईंना खूप त्रास होऊ लागतो. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, माधवी अगं तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, मलाच कळत नाही आहे की काय करू. माझ्या जीवावर बंधू इथे सोडून गेली होती ना, आणि मी हिच्या भरवशावर सोडून गेली. मी खरंच खूप मोठी चूक केली. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आई मुक्ताची यामध्ये काही चूक नव्हती. तर त्यानंतर इंद्राताई म्हणू लागतात, अहो तुम्ही मुक्तावर का चिडत आहात? तिची काहीच चूक नाही आहे. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, खरंच कोणावर रागवणार? एखादा लाडका विद्यार्थी जेव्हा नापास होतो तेव्हा शिक्षकांना ज्याप्रमाणे त्रास होतो, त्यांना जसं वाईट वाटतं तेच आज मला मुक्ता तुझ्या बाबतीत वाटत आहे. अगं मला माहीत आहे की तुझी यामध्ये काहीच चूक नाही, परंतु तुझ्याजवळ आमची ही अपेक्षा कधीच नव्हती. अगं मिहिकाची अक्कल तरी कुठे शेण खायला गेली होती मला काहीच कळत नाही. या मुली अशा का वागतात? आईवडिलांचा विचार का नाही करत? यांना कळत नाही का? तर आता मुक्त ही माधवीताईंना शांत करते आणि पाणी पिण्यासाठी देते. माधवीताई खूप रडत असतात. तर इंद्राताई माधवीताईंना म्हणतात, मुक्ताच्या आई तुम्ही का रडता? ज्यांना आपल्या रडण्याने फरक पडतो त्यांच्यासाठीच रडायचं असतं. तर माधवीताई म्हणतात, अगदी खरं आहे, मिहिका सोडून सगळ्यांना फरक पडतो. काय मुलगी आहे ही? असा निर्णय घेताना तिने कोणाचाच विचार केला नाही का? काय वाटलं असेल मिहिरला? कसं सहन केलं असेल त्याने? काय आलं असेल त्याच्या मनात? त्याला काय वाटलं असेल? मला खरंच त्याच्याबद्दल दया येत आहे. मला वाटलंही नव्हतं की मिहिका असं काहीतरी करेल. मला वाटायचं की मिहिकाने लाख मोलाचा मुलगा निवडला आहे, त्याच्या रूपाने मला एक मुलगाच मिळाला आहे. या मिहिकाने माती करून टाकली आहे. मिहिरच्या आयुष्याची खूप वाताहात केली आहे. काय तोंड दाखवू मी त्याला? तेवढ्यात तर समोर मिहिर आलेला असतो. आता मिहिरला पाहून माधवीताईंना स्वतःचीच लाज वाटत असते. माधवीताई म्हणू लागतात, मिहिर तू? आता मिहिर माधवीताईंना आवाज देत विचारतो, कशा आहात आई? तर आता त्यानंतर मिहिर म्हणू लागतो, सॉरी, परंतु मी आता मावशी अशी हाक नाही मारू शकत, कारण मावशी अशी हाक मारली तर जुनी नाती आठवतात आणि त्याच आठवणी समोर येतात. त्यामुळे असं वाटतंय की मावशी नको, आई अशी हाक मारली तर चालेल ना? आता मात्र माधवीताईंना भरून येतं. आता माधवीताई मिहिरच्या समोर हात जोडतात आणि मिहिरची माफी मागत म्हणतात, मिहिर खरंच मला माफ कर. तर मिहिर म्हणू लागतो, आई तुम्ही का माफी मागत आहात? तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, हो, आयुष्यात इतकं अपराधी मला कधीच वाटलं नव्हतं, परंतु खरंच सॉरी, मला माफ कर. माझी मिहिका अशी वागेल असं म्हटलं कधीच वाटलं नव्हतं. तर त्यानंतर मिहिर म्हणू लागतो, आई अहो तुम्ही असं नका बोलू. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, मी कुठे तोंड लपवू? मला काहीच कळत नाही आहे. तर आता मिहिर त्यांना शांत करत असतो. मिहिकाच्या वागण्यामुळे माधवीताईंना खूप त्रास होत असतो. तर आता इंद्राताई म्हणू लागतात, तुम्ही सर्वांनी शांत व्हा, मी तुम्हा सगळ्यांसाठी आल्याचा चहा बनवून घेऊन येते, तुम्ही सर्वांनी बसा बघू. तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी मी बनवते चहा. असं म्हणत मुक्ता ही चहा बनवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. आता मुक्ताच्या मनामध्ये विचार येतो की आईला सांगायची हिंमत नव्हती आणि म्हणूनच आईला कळवलं नाही, परंतु आई आली आणि खरंच खूप बरं वाटलं. बळ आलं, धीर आला. मला असं वाटत आहे की मिहिका माझ्याशी विचित्र वागली, परंतु आईशी नाही वागणार. आईशी ती नक्की खरं बोलेल. माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत, परंतु आई नक्कीच शोधून काढेल. मिहिका खरंच या सगळ्यामध्ये जर अडकली असेल तर आईच तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकते. मी काय करू? मिहिकाला इथे बोलवू का? पण जर मिहिका इथे आली आणि आई तिच्यावर भडकली तर? आईला त्रास नको, पण माझी आई स्ट्रॉंग आहे आणि आई जर
भडकली किंवा तिला जर त्रास झाला तर आम्ही सर्वजण तिला सावरण्यासाठी आहोत. मी आहे. मग परंतु मिहिका येईल का? मी काय करू? मिहिकाला बोलवू का? आता मुक्ताच्या मनामध्ये असंख्य प्रश्न येतात आणि ती विचार करू लागते की काही झालं तरी मिहिकाजवळून सत्य वदवून घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मिहिकाला बोलवावं लागेल. तर आता मुक्ता ही विचार करत असते. आता हे सगळं काही सावनी पाहते. आता सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिका ही सगळ्यांचा विचार करत असते आणि तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि मिहिकाला गुड मॉर्निंग बोलतो. परंतु मिहिका हर्षवर्धनसोबत काहीही बोलत नाही. आता हर्षवर्धन रागानेच तिथून बाजूला निघून जातो. तेवढ्यातच मिहिकाचा फोन वाजत असतो आणि म्हणूनच हर्षवर्धन जाऊन पाहतो तर मुक्ताताई. आता तो मोठ्यानेच म्हणतो, मुक्ताचा फोन. आता मात्र मिहिका हर्षवर्धनच्या हातून तो फोन काढून घेते आणि त्यानंतर विचार करू लागते की ताईने असा फोन का केला असावा? तिला नक्की काय बोलायचं असेल? ती माझ्यावर ओरडेल का? परंतु चालेल, ती माझ्यावर ओरडली तरी चालेल, परंतु मी तिच्याशी बोलणार आहे. नक्की कायच घडलं आहे हे मला कळायला हवं आणि म्हणूनच मिहिका मुक्ताशी बोलायचं ठरवते. आता मुक्ता ही मिहिका फोन उचलण्याची वाट पाहत असते, परंतु त्याचवेळी मिहिका फोन उचलते. परंतु मिहिका फोन उचलल्यानंतर काहीच बोलत नसते. ती फक्त शांतच असते आणि म्हणूनच मुक्ता ही मिहिकाला म्हणते, हॅलो मिहिका. परंतु मिहिका काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका मी ताई बोलत आहे. मला माहीत आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही, परंतु मी तुझा फार वेळ घेणार नाही. मला इतकंच सांगायचं आहे आणि त्यासाठीच मी तुला कॉल केला आहे. आई आली. आता हे ऐकल्यानंतर मिहिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता म्हणू लागते, आई आली आहे आणि ती खूप चिडली आहे. तिला खूप वाईट वाटलं आहे आणि तू जर येऊन तिला भेटलीस तर तिला खरंच खूप बरं वाटेल. तर मिहिका विचारते, मावशी आली? तर मुक्ता म्हणते की हो. तर त्यानंतर मिहिका काहीच बोलत नसते आणि म्हणूनच मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका मला माहीत आहे तुला माझ्याशी बोलायचं नसेल, परंतु मीही तुझ्याशी बोलू शकत नाही कारण आई माझ्या समोरच आहे. त्यामुळे तू आता ठरव यायचं की नाही. असं म्हणत मुक्ता ही फोन ठेवते. आता मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. मिहिका म्हणू लागते की मावशी खूप खचली आहे. मावशीची ही अवस्था फक्त माझ्यामुळेच झाली आहे आणि म्हणूनच मला मावशीला भेटायला हवं. आता असा विचार करत मिहिका ही मावशीला भेटण्यासाठी निघत असते. परंतु त्याचवेळी हर्षवर्धन मिहिकाचा हात पकडतो आणि मिहिकाला विचारतो, कुठे निघालीस? मिहिकाला खूप त्रास होत असतो. मिहिका म्हणू लागते, प्लीज माझा हात सोडा. परंतु हर्षवर्धन मिहिकाला विचारतो, काय झालं? मुक्ताचा फोन होता की बॉयफ्रेंडचा फोन होता? त्यालाच भेटायला निघाली आहेस ना? तर आता मिहिका हर्षवर्धनला प्रत्युत्तर करत म्हणते की तुमच्यासारख्या माणसांच्या मनात हेच विचार येणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठे जाते, कोणाला भेटण्यासाठी जाते हे तुम्हाला सांगण्यासाठी मी बांधील नाही. एनिवे, मला जे वाटेल ते मी करणार आहे. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाणार आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी तुम्हाला काही सांगणार नाही किंवा मी तुम्हाला काही बोलणारही नाही. तुम्ही मला कोणतीही गोष्ट विचारायची नाही. माझ्या मनाला जसं वाटेल तसंच मी वागणार आहे. आता मिहिका हर्षवर्धनला प्रत्युत्तर करते आणि रागानेच तिथून निघून जाते. आता मिहिका काही हर्षवर्धनला मान देत नसते आणि त्याचं काही ऐकून घेत नसते आणि म्हणूनच हर्षवर्धनला मिहिकाचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई म्हणू लागतात, मुक्ताची आई एकविरेला सर्वांची काळजी असते, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मुक्ता ही आईला म्हणू लागते, आई आपल्या घरी जाऊया का आणि तिथे जाऊन बोलूया ना? अगदी शांतपणे बोलू, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. असं म्हणत मुक्ता ही आईला तिच्या घरी घेऊन जात असते. परंतु त्याचवेळी मुद्दामूल सावनी त्यांच्या समोर येते. आता सावनीला पाहून माधवीताईंना धक्काच बसतो. आता माधवीताई मुक्ताला विचारतात, मुक्ता हा काय प्रकार आहे? तर त्यानंतर मुक्ता ही आईला म्हणते, आई अगं मी तुला सांगते ना, चल आपण घरी जाऊ. परंतु माधवीताई म्हणतात, नाही मुक्ता, मला आता इथे सगळं जाणून घ्यायचं आहे. ही बाई इथे काय करत आहे? माधवीताई खूप चिडलेल्या असतात. मुक्ताला काय बोलावं काहीच कळत नाही. तर माधवीताई पुन्हा एकदा मुक्ताला विचारतात, मुक्ता मी तुला विचारत आहे, ही बाई इथे काय करत आहे? तर आता सावनी उत्तर देत म्हणते, काय करत आहे म्हणजे? तुमच्या भाचीने म्हणजेच मिहिकाने माझं घर हिसकावून घेतलं. माझा नवरा माझ्यापासून हिसकावून घेतला. मला रस्त्यावर आणलं. मग मी इथे नाही तर कुठे असायला हवं होतं? आता मात्र माधवीताईंना धक्काच बसतो. तर आता सावनी त्यांना म्हणू लागते, तुम्ही काय म्हणाला होता की माझ्यावर संस्कार झाले नाहीत आणि म्हणूनच हर्षवर्धनसारख्या माणसाचा मी विचार करते. सागरसारखा माणूस माझ्या आयुष्यात नाही. परंतु काय झालं माधवी गोखले, तुम्ही खूप चांगले संस्कार केले होते ना तुमच्या भाचीवर, परंतु तिने काय दिवे लावलेत हे सर्वांनीच बघितले आहेत. माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तिने लग्न केलं का? तर फक्त पैशासाठी. मनात एक आणि दाखवायचं एक असंच तिचं आहे. परंतु माझं असं नाही. मी हर्षवर्धनवर खरं प्रेम केलं होतं. तिचं तर माझ्या भावावर प्रेम होतं ना, मिहिरवर.
मग बघा ना, आता माझ्या भावाची काय अवस्था आहे. तुमच्याच भाचीने माझ्या भावाची काय अवस्था केली आहे बघितली आहे ना तुम्ही. तुम्हा सगळ्यांची तिने मनं दुखावली आहेत आणि त्यामुळेच यापुढे तुम्ही कोणीही मला लेक्चर द्यायचं नाही, कारण मी तुमच्या घरी नाही आणि हे हुकूम जे सोडायचे आहेत ना ते तुमच्या घरी. या घरात हुकूम सोडायचे नाहीत. मी तुमचे हुकूम ऐकून घेणार नाहीत. आता हे ऐकल्यानंतर सागरला मात्र खूप राग आलेला असतो. तर सागर आज सावनीला म्हणू लागतो, 1 मिनिट, हे घर तुझं नाही, ही गोष्ट कधीही विसरू नकोस. त्यामुळे त्यांना काहीही बोलायचं नाही. तर आता सावनी सागरला म्हणते, अरे बापरे, त्यांना बोललं की तुला जमतं का. परंतु चुकीचा प्रश्न त्यांनी विचारला, त्यामुळे मी आता गप्प बसणार नाही. तर सागर सावनीला म्हणू लागतो, गप्प बस, नाही तर. सावनी ही सागरला प्रत्युत्तर करत म्हणू लागते, नाही, मी गप्प बसणार नाही, कारण यांच्या मुलीने आणि भाचीने माझं आयुष्य बर्बाद केलं. तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना मुक्ताच बरोबर वाटत असते. सर्वांना मुक्ताचाच कौतुक वाटत असतं. प्रत्येकाच्या तोंडी फक्त मुक्ता मुक्ता मुक्ताच. तिलाच सपोर्ट सर्वजण करत असतात. सपोर्टची खरी गरज मला आहे, परंतु नाही, मला कोणीही सपोर्ट करत नाही. प्रत्येकाला वाटत आहे की मुक्ताच करेक्ट आहे, परंतु तिला माहीत आहे की ती चोर आहे. आणि म्हणूनच तर मुक्ता मला या घरात घेऊन आली आहे. नाहीतर स्वतःच्याच सवतीला कोण घरात घेऊन येतं का? नाही का मुक्ता? आता मात्र हा प्रश्न ऐकल्यावर मुक्ताला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. मुक्ता ही सावनीकडे रागाने पाहू लागते. मात्र सावनी काही बोलायची थांबत नसते. आता सर्वांनाच सावनीचा खूप राग येतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मेहिका ही माधवीताईंना भेटण्यासाठी आलेली असते आणि मावशी असा आवाज देते. तर माधवीताई मुक्ताला आवाज देत म्हणतात, मुक्ता, ही इथे काय करत आहे? ही इथे का आली आहे? मला हिचं तोंडही बघायचं नाही. आत्ताच्या आता इथून चालती हो. आता मेहिकाला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच मेहिका तिथून निघून जात असते. तर मुक्ता ही मेहिकाला थांबवते आणि मेहिकाला म्हणू लागते, मेहिका, तू काही लपवलंस तरी मला कळतं, कारण मी तुझी बहीण आहे. ही गोष्ट तू कधीही विसरू नकोस. मला आता एक गोष्ट सांग, तू हे लग्न का केलंस? परंतु मेहिका काही न बोलता तिथून निघून जाते. आता मिहिरनेही सगळं पाहिलेलं असतं. आता मेहिकाला पाहून मिहिरलाही खूप वाईट वाटत असतं. तर आता माधवीताई सागरला म्हणतात, सावनीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. तर मुक्ता म्हणू लागते, नाही, असं होऊ शकत, कधीही होऊ शकत नाही. तर माधवीताई विचारतात, परंतु का? तर मुक्ता म्हणू लागते, कारण या घरात प्रत्येकाला आदित्य हवा आहे. मग 100 सावनी जरी माझ्या आयुष्यात आली तरीसुद्धा माझ्या आणि सागरच्या नात्याला कुठल्याही प्रकारचा मी तडा जाऊ देणार नाही. आई, माझ्यावर विश्वास ठेव. तर आता माधवीताईंना धक्काच बसतो. तर मुक्ता आईला दिलेला शब्द कशाप्रकारे पूर्ण करेल? तर माधवीताई आल्यामुळे मुक्ता मिहिकाच्या सत्यापर्यंत पोहोचू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.